पुण्यात जायचंय मग ट्रॅफिकला तयार राहा. हे वाक्य गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांच्या तोंडी तुम्ही ऐकलंच असेल, कारण हेच इथलं वास्तव आहे. त्यामुळे यावरच कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुरू असलेला तब्बल 173 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रकल्प आता वेगाने पुढे सरकतोय. त्या अंतर्गत सध्या सिंहगडाजवळ तयार होणारा 5.87 किलोमीटर लांबीचा भव्य बोगदा किती महत्त्वाचा ठरणार आहे, तसंच खडकवासला धरणावरील पूल, पश्चिम भागातील अवघड अभियांत्रिकी काम आणि या प्रकल्पामुळे पुणे, मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासात किती मोठा बदल होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि शेवटी 2028 पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प पुण्याच्या वाहतुकीचं चित्र खरंच बदलणार का, यांसारख्या सगळ्या प्रश्नांवर आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मागच्या काही वर्षांमध्ये पुण्यात भयंकर ट्रॅफिक वाढली आहे. यामागचं कारण म्हणजे पुणे IT हब म्हणून आता वेगाने वाढू लागले. परिणामी वाढती लोकसंख्या, हजारोंच्या संख्येनं रोज शहरामध्ये येणारी वाहनं आणि त्यातून निर्माण होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, या सगळ्यामुळे पुण्याचा प्रवास आता दिवसेंदिवस कठीण होत चाललाय. मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्प वेगाने आकार घेताना दिसतोय. राज्यातील सर्वात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा पुणे रिंग रोड हा आता फक्त एक महामार्ग नसून पुण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा कणा ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC कडून तब्बल 173 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी मार्ग तयार केला जातोय. विशेष म्हणजे हा मार्ग पुण्याच्या बाहेरून वर्तुळाकार पद्धतीने तयार केला जात असल्यामुळे शहरात येणारी आणि शहरातून बाहेर जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विभागली जाणार आहे. कारण आज मुंबई, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर किंवा कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरातूनच मार्ग काढावा लागतोय. परिणामी चांदणी चौक, कात्रज, हिंजवडी, वाघोली, हडपसर, चाकण आणि निगडी सारख्या भागांमध्ये तासनतास ट्रॅफिक जाम पाहायला मिळतो. पण रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर बाहेरून येणारी बहुतांश वाहनं थेट या मार्गावरून पुढे जातील आणि शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होईल. दरम्यान या प्रकल्पाची कल्पना सर्वप्रथम 2007 मध्ये मांडण्यात आली होती. मात्र जमीन संपादन, आराखडे आणि पर्यावरणीय परवानग्या अशा अनेक अडचणींमुळे प्रकल्पाची गती मंदावली होती. पण आता प्रत्यक्ष काम वेगाने सुरू झालं असून 2028 पर्यंत संपूर्ण रिंग रोड पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे हा प्रकल्प अत्यंत मोठ्या प्रमाणावर उभारला जातोय, ज्यासाठी तब्बल 1554.64 हेक्टर जमिनीवर हा महामार्ग विकसित केला जात असून संपूर्ण प्रकल्प 12 वेगवेगळ्या पॅकेजेस मध्ये विभागण्यात आलाय. जसं की पूर्व आणि पश्चिम अशा 2 मोठ्या विभागांमध्ये काम सुरू आहे. त्यापैकी पश्चिमेकडील भाग तांत्रिकदृष्ट्या अधिक कठीण मानला जातोय, कारण या भागामध्ये डोंगर रांगा, घाट विभाग आणि जलाशय असल्यामुळे अनेक बोगदे, वायडक्ट आणि पूल उभारावे लागतात. सध्या सुरू असणाऱ्या कामाबद्दलच बोलायचं झालं तर सध्या खडकवासला, मुळशी, हिंजवडी, चाकण, सिंहगड, उर्से, सोरतापवाडी आणि वाडे बोल्हाई या भागांमध्ये काम जोरात सुरू आहे. सांगुर्डे आणि डावजे या गावांजवळ मोठ्या बोगद्यांचं काम सुरू असून अनेक ठिकाणी जमीन समतलीकरण आणि पूल बांधकामाची कामं सुद्धा सुरू आहेत. शिवाय या प्रकल्पातील सर्वात चर्चेचा भाग म्हणजे सिंहगड किल्ल्याशेजारी उभारला जाणारा भव्य बोगदा. तब्बल 5.87 किलोमीटर लांबीचा हा बोगदा पश्चिम भागातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक ठरणारे. हा बोगदा तयार झाल्यानंतर खामगाव, मावळ आणि कल्याण गावाजवळील जवळपास 35 किलोमीटर घाटमार्गाला मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या जिथे 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय तिथे भविष्यामध्ये हा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्येच पूर्ण होईल असं देखील म्हटलं जात आहे. याचबरोबर भोर तालुक्यातील रांजे गावाजवळ सुमारे 1.5 किलोमीटर लांबीचा उन्नत वायडक्ट उभारला जातोय. खडकवासला धरण परिसरामध्ये 500 मीटर लांबीच्या पुलाचं काम सुद्धा सुरू आहे. याचबरोबर पश्चिम विभागामध्ये एकूण 8 जुळे बोगदे म्हणजेच ट्विन टनल, त्याचबरोबर 7 वायडक्ट, 10 मोठे पूल, 26 ओव्हरपास आणि 9 पादचारी अंडरपास देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकी दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पुणे रिंग रोडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत. मुंबईहून बंगळुरू किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरामध्ये न शिरता थेट बाहेरील मार्गाने पुढे जाता येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होईल, प्रदूषण कमी होईल आणि लॉजिस्टिक सुद्धा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या महामार्गामुळे पुण्याभोवती नवीन औद्योगिक आणि निवासी विकासाला सुद्धा चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यात हिंजवडी, चाकण, तळेगाव आणि वाघोली सारख्या भागांमध्ये आधीच वेगाने विकास सुरू आहे आणि अशात रिंग रोडमुळे या भागातील कनेक्टिव्हिटी आणखीनच मजबूत होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात या मार्गाभोवती नवीन टाउनशिप, वेअर हाऊसिंग हब
हब, लॉजिस्टिक पार्क आणि व्यावसायिक केंद्र विकसित होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। दरम्यान हा मार्ग कोणत्या गावांमधून जाणार यावर सुद्धा आपण नजर टाकूयात। तर रिंग रोडचा पहिला आणि दुसरा टप्पा जो आहे तो पश्चिम आणि उत्तर भागातील गावांना जोडणारा आहे। NH50 वरील चिंबळी पासून हा मार्ग सुरू होऊन मोई, निघोजे, सांगुर्डे, शेलारवाडी, चांदखेड आणि घोटवडे मार्गे पिरगुंट फाट्यापर्यंत जाणार आहे। त्यानंतर तिसरा आणि चौथा टप्पा दक्षिण आणि पूर्व भागांना जोडेल, म्हणजेच पिरगुंट पासून भुगाव, चांदणी चौक, आंबेगाव आणि कात्रज मार्गे हा मार्ग पुढे जाईल। त्यानंतर होळकरवाडी, वाडकी, वाघोली आणि थेऊर फाटा या भागांना जोडत पुन्हा पूर्व भागाशी संपर्क साधला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प फक्त पुण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच गेम चेंजर ठरू शकतोय, कारण पुणे हे राज्यातील सर्वात मोठं औद्योगिक आणि IT त्याचबरोबर शैक्षणिक केंद्र सुद्धा बनलेलं आहे। त्यामुळे येत्या काही वर्षात वाहतुकीचा ताण इथे आणखीनच वाढणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिंग रोड हा पुण्याच्या भविष्यातील ट्रॅफिक व्यवस्थेचा सर्वात मोठा आधार ठरणार असल्याचं चित्र आहे। आता प्रश्न फक्त एकच आहे की 2028 पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होईल का? कारण जर हा प्रकल्प पूर्ण वेळेमध्ये पूर्ण झाला तर पुण्याच्या वाहतुकीचं चित्र हे कायमचं बदलू शकतंय। त्यामुळे तुम्हाला या सगळ्या निर्णयाबद्दल काय वाटतंय, या प्रकल्पाविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।